गट्टू बनला ब्ल्यू हाऊस कॅप्टन. आज शाळेत खूप गडबड आहे. असं वाटत होतं की आज काहीतरी घडणार आहे. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्रही जाणून घेण्याला उत्सुक होते की नेमकं काय होणार आहे. तेवढ्या टीचर वर्गात येतात. मुलांनो, तुमच्या शाळेमध्ये हाऊस कॅप्टनसाठी निवडणुका होणार आहेत. ज्या मुलांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी आपली नावे नोंदवावीत. ह्या वर्षी निवडणुकीसोबतच तुमचे युनिट टेस्टचे गुण देखील मोजले जातील. ज्या मुलाला जास्तीत जास्त मतं मिळतील आणि त्याचबरोबर टेस्टमध्ये चांगले गुण असतील तोच जिंकेल. वाव, किती छान संधी आहे ना गट्टू. हो चिंकी, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. गट्टू, युनिट टेस्टमध्ये आपल्याला पूर्ण वर्गात सगळ्यात जास्त गुण मिळाले आहेत ना. हो चिंकी. मग गट्टू, तू सुद्धा निवडणुकीत भाग घे आणि आपल्या ब्ल्यू हाऊसचा कॅप्टन हो. काय, मी? अगं नाही चिंकी, निवडणुकीत मी कसा भाग घेऊ शकतो? याआधी मी कधीच निवडणूक लढवली नाहीये. तर काय झालं गट्टू, कधी भाग घेतला नाहीये तर आता घे. बरं ठीक आहे, मला विचार करू दे, मी विचार करून सांगतो. मग वर्गाला सुरुवात होते आणि सगळे अभ्यास करायला लागतात. थोड्या वेळाने लंच ब्रेक होतो. मग गट्टू, काय विचार केलास तू? निवडणुकीत भाग घेतोयस ना? हो चिंकी, तू पण ना. इतक्या लवकर कसं ठरवू मी? आणि तसंही जरी मला गुण सगळ्यात जास्त असले तरी मतांचं काय? शाळेत सगळ्यात आवडता मुलगा तर बनी आहे ना, तर मला मतं कशी मिळतील? अरे गट्टू, तू पुढे तर जा, ते नंतर बघू. तुला मतही मिळतील आणि तू जिंकशीलही. ठीक आहे चिंकी, तर मी लगेच जाऊन बाईंना माझं नाव देऊन येतो. मग गट्टू आपलं नाव इलेक्टिंग कॅन्डिडेट मध्ये देऊन येतो. माहितीये चिंकी, बाई मला ऑल द बेस्ट म्हणाल्या आणि म्हणाल्या की मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आता तर माझा आत्मविश्वासही वाढलाय. हे एकदम बरं झालं. चल, आता आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया. मग गट्टू जोरदारपणे इलेक्शनची तयारी सुरू करतो. त्याचे मार्क्स तर चांगले होतेच, पण त्याला जास्तीत जास्त आता फक्त वोट्स मिळवायचे होते. चिंकी, उद्यापासून शाळेत आपला प्रचार सुरू होईल. त्यासाठी आपल्याला पोस्टर्स बनवावे लागतील. कसले पोस्टर्स गट्टू? चिंकी, आपल्याला मोठ्या कार्डशीट पेपरचे पोस्टर्स बनवावे लागतील, ज्यावर आपल्याला लिहावं लागेल की गट्टूला मत द्या. आणि त्यासोबत आपल्याला एक भाषणही लिहावं लागेल. आता हे भाषण काय असेल गट्टू? अगं चिंकी, आपल्याला असं भाषण लिहावं लागेल की ज्यामुळे लोक खुश होतील आणि मला मत देतील. हो गट्टू, मला समजलं. पण गट्टू, हे तर खूप काम आहे. आपण दोघे मिळून सुद्धा एवढं काम नाही करू शकत. हो, हे तर तू एकदम बरोबर बोलतेस चिंकी. काय करावं? ओ, आयडिया. काय झालं चिंकी, काय आयडिया आहे? अरे गट्टू, आपण लवकर गुड्डी आणि हरीला बोलवून आणूया. ते दोघे आपल्याला पोस्टर्स बनवायला मदत करतील. अरे हो, ही तर खूप मस्त आयडिया आहे. जितके जास्त लोक असतील तितका चांगला भाषणाचा विचारही करता येईल. तर मग वेळ का घालवायचा? चल लवकर जाऊन त्या दोघांना बोलावून आणूया. आता तुम्हीही तुमच्या फेवरेट गट्टू चिंकीचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता आमच्या वेबसाईटवरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. मग गट्टू आणि चिंकी दोघेही हरी आणि गुड्डीच्या घरी जातात आणि त्यांना घेऊन येतात. मग चौघं मिळून गट्टूच्या कॅम्पेनिंगसाठी पोस्टर्स बनवतात. सगळी कामं करता करता रात्र होते. मित्रांनो, आपण मिळून तर पोस्टर्स बनवले, पण अजूनपर्यंत भाषणासाठी काहीही सुचत नाहीये. हो गट्टू, काही आयडियाच येत नाहीये. काही हरकत नाही, उद्या सगळे आपण परत विचार करूया. मला खात्री आहे की लवकरच आपल्याला कुठली तरी कल्पना सुचेल. मग गुड्डी आणि हरी त्यांच्या घरी निघून जातात आणि चिंकी ही झोपी जाते. पण गट्टू बऱ्याच वेळ आपल्या स्पीच बद्दल विचार करत राहतो. जेव्हा चिंकी सकाळी झोपेतनं उठते तेव्हा ती पाहते की गट्टू काहीतरी टेबलवर बसून लिहितोय. अरे गट्टू, गुड मॉर्निंग. हे तू सकाळी सकाळी काय लिहितोयस? चिंकी, मी माझं भाषण लिहितोय आणि तुला माहितीये, मला खूप काही सुचलंय. वाव गट्टू, ही तर खूप मस्त गोष्ट आहे. तुझं भाषण एकदाच तयार झालं. हो चिंकी, आता येईल शाळेच्या ब्लू हाऊसचा कॅप्टन होण्याची मजा. अरे अरे गट्टू, इतकाही ओव्हर कॉन्फिडन्स नको. अजून निवडणुका बाकी आहेत. काहीही होऊ दे चिंकी, बघ जिंकणार तर मीच. माझे पोस्टर्स इतके मस्त बनलेत आणि माझं भाषण सुद्धा कमाल आहे. ठीक आहे गट्टू, ऑल द व्हेरी बेस्ट.
शाळेत जाऊन सगळी मुलं खूप कॅम्पेनिंग करतात आणि सगळेजण आपापले पोस्टर्स घेऊन पूर्ण शाळेत फिरत असतात. अशा प्रकारे सगळा दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी सगळ्या पार्टिसिपेंट्सला स्टेजवरती जाऊन आपलं स्पीच द्यायचं होतं. त्याच्यानंतर ठीक 2 तासांनी रिझल्ट अनाउन्स होणार होता. चिंकी, मला थोडंसं अस्वस्थ वाटतंय. मी भाषण चांगलं देऊ शकेल ना? तर काय गट्टू, तू इतक्या वेळेस प्रॅक्टिस केलीये. माझा तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू चिंकी. आणि मग गट्टूची पाळी येते आणि मग तोही स्पीच देतो. गट्टूचा कॉन्फिडन्स बघून आणि त्याचं स्पीच पाहून सगळी मुलं आणि टीचर त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. मग सगळी मुलं आपापल्या वर्गात निघून जातात. चिंकी, माझं सगळं लक्ष तर निकालाकडेच आहे. माहित नाही कोण जिंकेल. काहीही असो गट्टू, तू तुझं उत्तम दिलंस ना. तू काळजी करू नकोस. गट्टू चिंकी बोलतच असतात तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं एकदम सिरियस होऊन जातात. मुलांनो, निवडणुकीचे निकाल आले आहेत. गट्टूचं टेन्शन अजून वाढतं. पण टीचर तेवढ्यात अनाउन्समेंट करतात की गट्टूला ब्ल्यू हाऊस कॅप्टन केलेलं आहे आणि सगळी मुलं गट्टूसाठी टाळ्या वाजवायला लागतात. बघितलंस गट्टू, मी म्हंटल होतं ना तूच जिंकशील. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. आता आपण पार्टी करू. थँक्यू सो मच मित्रांनो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.